गुन्हेगारीत आपोआपच वाढ होते. आणि फक्त बीड नाही, मराठवाड्यात बऱ्याच जागी, इतर जागी सुद्धा अशा प्रकारच्या चोऱ्याचे प्रमाण झाले आणि खासकर आउटस्कर्ट एरियामध्ये तर त्याला साथ ही नक्कीच भेटते, दैवाची सुद्धा भेटते. आणि चांगले दर्जेदार काम इथं करून घेण्यासाठी आम्ही कुठं ना कुठं आम्हाला सक्सेस भेटलेला आहे. आपण 10 कामं घेऊन गेलो तर 4 कामं होतात. कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र दौरा करतोय. महाराष्ट्राच्या विविध मतदारसंघात जातोय. आज आपण बीड शहरात आहोत. बीड शहरातलं आल्यानंतर एक नाव चांगलं चर्चेत आलं होतं. बऱ्याच लोकांशी चर्चा केली. त्यांच्या माध्यमातून एक नाव डॉक्टर आहेत, क्षीरसागर डॉक्टर आहेत असं मी ऐकलं. पण नेमके कोण आहेत, काय आहे त्यांच्याबद्दल मला जरा कुतूहल वाटलं. म्हणून मी त्यांच्या भेटीला आलोय आज. माझ्याबरोबर डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर आहेत. योगेशजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये. तर आमचा शो काय आहे तुम्हाला सांगतो. आम्ही 288 मतदारसंघात जातोय. 36 जिल्हे आम्ही कव्हर करणार आहेत आणि या माध्यमातून जनतेचा कौल नेमका काय असणार आहे हे आम्ही पूर्ण महाराष्ट्रापर्यंत या माध्यमातून पोहोचवणार आहेत. तर थोडक्यात तुम्ही सांगा की बीड शहरात आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा होता आणि याच्या पुढे काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत, कारण सगळी राजकीय उलथापालथ होऊन झाली, सगळ्या गोष्टी झाल्या तिथे. बीड शहरात राजकीय इतिहास तसा माझ्या घराण्याचा हा जुनाच आहे, जवळपास 40 वर्षाचा आहे. त्यामध्ये आम्ही लहानपणापासून राजकारण, समाजकारण घरात पाहत आलेलो आहोत आणि त्या माध्यमातून त्याच्याबद्दलची एक आवड आणि त्याच्याबद्दलचं एक असणारी जबाबदारी ही आमच्यावर संस्कारातूनच पडलेली आहे. आणि त्या माध्यमातून काम करत असताना गेल्या 10 वर्षात बीड शहरात मी काम करतो आणि त्यातून विविध लोकांना भेटणं, त्यांच्या अडचणी जाणून घेणं, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं, हे सातत्याने आम्ही गेले अनेक वर्ष आमच्या घरातील वरिष्ठ मंडळींना पाहिलंय आणि आम्ही सुद्धा हेच काम आमचं पुढे नेतो. मी शहरात लोकांशी चर्चा करतोय कालपासून. लोकांच्या मूलभूत गरजा आहेत ज्या अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकल्या नाहीत. रस्ते असतील, पाण्याचा मुद्दा असेल आणि आता सगळ्यात अलीकडचाच मुद्दा म्हणजे बीड शहरात वाढलेली गुन्हेगारी म्हणतात, चोरीच्या घटना फार वाढलेल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात खूप भीती निर्माण झालेली आहे. या सगळ्याबद्दल या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघता? हे पहा, बीड हे तसं आर्थिक आणि भौगोलिक दृष्ट्या मागासलेलाच भाग आहे. इथं निसर्गाची अवकृपा राहते. दर 3 ते 4 वर्षाला, 2-3 वर्षाचा परत एक सायकल असते की कोरडा दुष्काळ इथं पडतो. आणि अशा वेळेस जेव्हा कोरडा दुष्काळ असतो तेव्हा लोकांना शेतीत काम करण्यासाठी नसतं. मोठ्या प्रमाणात ऊस तोडणीला लोकं बाहेर जातात आणि आपण मागचे 2 वर्ष हा कोरडा दुष्काळ असल्यामुळं गुन्हेगारीत आपोआपच वाढ होते. आणि फक्त बीड नाही, मराठवाड्यात बऱ्याच जागी, इतर जागी सुद्धा अशा प्रकारच्या चोऱ्याचे प्रमाण झाले आणि खासकर आउटस्कर्ट एरियामध्ये जिथं विरळ वस्त्या असतात, त्या ठिकाणी याचं प्रमाण वाढलेलं होतं आणि ते बऱ्याच अंशी आता कंट्रोलमध्ये आलंय. पोलीस प्रशासनापर्यंत आम्ही या गोष्टी नोंदवल्या, लोकांना भेटलो. लोकं सुद्धा आपापल्या पद्धतीने आपापल्या भागात गस्त घालतायत, काळजी घेतायत आणि त्याच्यावर अंकुश आलाय बऱ्यापैकी. विधानसभा निवडणुका 2-2.5 महिन्यांवर येऊन ठेपल्यात आता. तुमची विधानसभेसाठीची व्हिजन्स काय असतील? बीड शहर आता कुठे आहे आणि पुढे भविष्यात कुठे जाऊ शकतं, जर तुमच्या हातात सूत्र आली तर? बीड शहर हे गेल्या अनेक वर्षांपासून माझे वडील या ठिकाणी नगराध्यक्ष आहेत किंवा त्यांच्याकडे तिथली सूत्र आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाले आणि त्यामुळेच विश्वास जनतेने हे वारंवार त्यांच्यावर दाखवलेला आहे. आणि त्यांच्या खाली काम करत असताना मी आणि माझ्यासारखे आमचे अनेक जे सहकारी आहेत, ते कशा प्रकारे लोकांपर्यंत जाणं आणि लोकांच्या भावना जाणून घेऊन काम विकास निधीच्या माध्यमातून कसं आणणं, लोकसंपर्कात राहणं, हे आम्ही त्यांच्याकडनं शिकत आलेलो आहोत. आणि येणाऱ्या काळात जसं मागच्या काळात कामं करता आले, त्याच पद्धतीने जर या विधानसभेत मला लोकांनी संधी दिली तर नक्कीच जास्तीत जास्त विकास कामं आणण्याचा मी प्रयत्न या मतदारसंघात, शहरात आणि ग्रामीण भागात दोन्हीकडे करण्याचा माझा प्रयत्न राहील. खरं तर विधानसभेची जी लढत आहे, क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशीच पाहायला मिळेल असं चित्र सध्या एकंदर मतदारसंघात निर्माण झाले. बाहेर लोकांशी चर्चा करत होतो. लोकांना हे सांगत होते की संदीप भैया विरुद्ध आमचे भैया. आमचे भैया हा योग्य शब्द मुद्दामून मी वापरतोय, कारण लोकांनी ही गोष्ट हे केली. आमचे भैया हा आमचा शब्द खूप काही सांगून जातो. खरं तर म्हणजे
ते लोक तुमच्या बाजूने उभे आहेत आज म्हणून ते आमचे भैया असा तुमचा उल्लेख करतात. आता ही लोकभावना आहे आणि तुम्ही आज जर पाहत असाल तर आम्ही सतत रोज लोकांच्या संपर्कात असतो. रोज आपल्याकडं काय असं ठरवलेला वार नाही, की या दिवशी जनता दरबार आहे. तुम्ही कधी जरी आले आमच्याकडे दिवसभरात, तर तुम्हाला आज जशी तुम्ही पाहिली तशाच प्रमाणात गर्दी रोज दिसते. बरोबर. आम्ही कोणत्याही ना कोणत्याही लोकांसाठी लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन येतो. त्यामध्ये कधी कल्चरल प्रोग्राम असतात, कधी जयंतीनिमित्त कार्यक्रम आम्ही घेतो. आज इथं रोजगार मेळावा आदरणीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतला. मागच्या आठवड्यात आम्ही शिबिर घेतलं होतं आरोग्यविषयक. त्याच्या आधी आम्ही लॅसिक सर्जरी जी आहे ती फ्री करून देण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील लोकांना पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतला होता. असे अनेक उपक्रम आणि लोकांच्या रोज अडचणी जाणून घेणं आणि त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करणं, आमचं सगळी शक्ती त्याच्यासाठी लावणं, हा प्रयत्न आम्ही कायम चालू ठेवतो आणि त्यामुळे लोकं येतात, त्यांच्याशी भेट होते आणि आपण हळू-हळू लोकांमध्ये जर रोजच्या रोज भेटत चाललो, तर एक लोकप्रियता आपोआप निर्माण होते. तुमच्या माध्यमातून भरपूर विकास कामं झाली असं पण मला बाहेर काही लोकांनी यावेळी भेटले तेव्हा सांगितलं. ती विकास कामं नेमकी कशी झाली? म्हणजे लोक असं म्हणतात, की एक माणूस विधानसभेत सदस्य नाही, आमदार नाही, पण त्या माणसाच्या माध्यमातून आमची हजारो म्हणजे कोट्यवधींची कामं होतात. तर हे सगळं गणित कसं काय आहे? हे सातत्याने पाठपुरावा करणं आणि योग्य रीतीने जर आपण खालून वरपर्यंत फायली पोहोचवल्या, त्याचा पाठपुरावा केला. काही अनुभवी आमचे सहकारी आमच्यासोबत आहेत. त्यांचा अनुभव आणि आमचे वरिष्ठ नेते पक्षातले यांची मदत घेऊन जर आपला हेतू साफ असेल, चांगल्या दर्जाचं काम आपल्याला करायचं असेल खाली, तर वर वरिष्ठ मंडळी असतील त्यामध्ये मग प्रशासकीय काम करणारे लोकं असतात किंवा शासनातले जे मंत्री असतात, ते सुद्धा यासाठी मदत करतात. आपला जर पॉझिटिव्ह दृष्टिकोन आणि लोकांसाठी चांगली काम करायची नियत असेल, तर त्याला साथ ही नक्कीच भेटते. दैवाची सुद्धा भेटते आणि अशी साथ आम्हाला दैवकृपेने या ठिकाणी भेटली. जरी आज विधानसभेत आमचा प्रतिनिधी नसला, तरी सुद्धा आम्ही काही ना काही प्रमाणात निधी आणण्यासाठी आणि चांगले दर्जेदार कामं इथं करून घेण्यासाठी आम्ही कुठं ना कुठं आम्हाला सक्सेस भेटलेला आहे. संदीप भैया सध्याचे विद्यमान आमदार आहेत या मतदारसंघाचे. त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्याबद्दल तुमचेच भाऊ आहेत अर्थात ते. त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांच्याबद्दल मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला या ठिकाणी असलेले बीड शहर ग्रामीणचे लोकं किंवा जे पत्रकार असतील, जे जाणकार आहेत, जे व्यापारी आहेत, ते जास्त सांगू शकतील. आम्ही तर त्यांच्या विरोधी पक्षात आहोत आणि फक्त विरोध म्हणून विरोध हे आम्हाला सुद्धा पटत नाही. पण त्यांनी विकासाच्या नावावर काहीच केलेलं नाही. एकही चांगला प्रोजेक्ट त्यांना गेल्या 5 वर्षात इथं राबवता आला नाही. स्वतःचा आमदार फंड सुद्धा त्यांनी कुठं वापरलाय का त्यातही टक्केवारी घेऊन कागदावरच कामं केलेत, याचा सुद्धा तपास व्हायला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून मोठं दाखवण्यासारखं एकही काम या मतदारसंघात तरी झालेलं नाही. बीडच्या सर्वसामान्य जनतेला काय म्हणजे एक आश्वासक चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. त्यांना काय सांगाल या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून? हे मला आपल्या टीओडीच्या माध्यमातून आमचे जे मतदार आहेत किंवा जे रहिवासी आहेत, त्यांना एवढंच सांगावसं वाटेल, की आपण आत्तापर्यंत आमच्यावर विश्वास दाखवलाय. इथून पुढे येणाऱ्या काळात शहर सोडून आपली व्यापक भूमिका ही बीड विधानसभेसाठी राहील आणि पक्षप्रमुख आदरणीय अजितदादा पवार साहेब, पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून प्रवेश केल्यानंतर वर्षभरात चांगल्या पद्धतीने निधी आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. बरेच कामं राहिलेत, पेंडिंग सुद्धा आहेत. त्याला वेळ काळ लागतो. आपण 10 कामं घेऊन गेलो तर 4 कामं होतात. 6 कामं पेंडिंग राहतात. याला जर व्यवस्थित संधी आपल्याला विधानसभेत भेटली, तर उर्वरित कामं येणाऱ्या 5 वर्षात नाही, पण 2 वर्षात करून देण्याचं माझं लोकांना वचन या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो. नुकतंच आपण पाहिलं असेल, तर डीपीसीच्या माध्यमातून काही कामं आम्ही केले. अल्पसंख्याक डिपार्टमेंटच्या माध्यमातून निधी आणून कामं केले. पाठपुरावा आमचा सतत चालू आहे. कोणते त्या विभागाचे मंत्री आले मागे, ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आले होते. त्यांच्या माध्यमातून आम्ही विद्युत भार, लोड एक्सटेन्शनचा पाणी पुरवठ्याचा इश्यू होता. त्यावर परवा पालकमंत्र्यांनी मीटिंग घेतली आणि येत्या आठवड्यात त्याच्यावर फायनल मीटिंग होईल मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि काहीतरी ठोस तिथं मार्ग निघेल अशी अपेक्षा, आशा आम्ही बाळगून आहोत. तसंच केंद्रीय मंत्री गडकरी साहेब इथं आले.
त्यावेळेस आम्ही एक आग्रही मागणी, या ठिकाणी ॲक्सिडेंट्स होत होते बायपासला दोन्ही बाजूला. हो. तर फ्लायओव्हर्सची आणि स्लिप रोडची केली होती. ते सुद्धा त्यांचं पत्र आलं आणि पॉझिटिव्हली त्यांनी तिथं घोषणा केली आणि लगेच साधारण 2 महिन्याच्या आत मंजुरी सुद्धा आली आणि टेंडरला हे सगळे कामं जात आहेत. म्हणून कायम पाठपुरावा आणि स्वच्छ दृष्टिकोन ठेवून काम करणारे आम्ही लोकं आहोत. लोकांचे आशीर्वाद भेटले तर नक्कीच त्यांच्यासाठी दिवस-रात्र काम करण्याचं आमचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची सगळी टीम काम करते. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही खूप मनमोकळी प्रश्नांची उत्तरं दिली. आभार. एक आश्वासक चेहरा म्हणून नक्कीच बीडचे नागरिक योगेश दादांकडे पाहतायत. तर आज आपण बीड मतदारसंघात आहोत आणि यांच्याशी आपण अगदी मनमोकळी गप्पा मारल्या, चर्चा केली आणि त्यांनी देखील तितकेच दिलखुलासपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.